स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉग मध्ये ना. सकाळ सकाळी मी मशीनवर आलतो, घरी काही काम नव्हतं, आज मशीनला काम लागलं, मग सोबत आलतो आणि कोणीतरी हवा सोडून दिली बाई मशीनची, म्हणजे कमी झाली हवा. कुठं लावलं होतं काल मशीन? काल तिकडं चालू होतं याला मारत नाही आवलं तिथे आपण. मग त्याला आता हवा बिवा मारायची, कुठं काम आहे तिकडं जायचं, काम काय पण आज तिथं मशीन आपण करायचंय का म्हणजे तिथं साईड पट्ट्या मारायचं बरं का. हां साईड पट्ट्या भरायच्या, अजून खडी टाकायची, खडी हवारी मारायची, त्याच्यावर मुरम टाकायचा, रॅम्प करायचा साईडनं. लय कामं लागली हो मशीनला. काल बी भरपूर काम होतं ना. काय अवस्था झाली मशीन, चाल दूध बिन काढीचं. JCB जय श्रीराम. अरे भाई याचं बोनट कुठं राहिलं, मशीन दाखवतो मग कसं असतं. हायड्रोलिक आहे की बाबा, आतमध्ये कसं आहे विषय याचा. कसं काय म्हणा कूलंट एक काय वरच कुलंड ते कुलंड भरून टर्बो नाही का, टर्बो काय इकडे हो, टर्बो आहे. टर्बो नाही माहिती तो दुसराच विषय, टर्बो वेगळा असतो. टर्बो नसतं मशीन तेवढा. अयो टर्बो जुन्यातला आहे, जुन्यातला जुन्यात टर्बो चार्ज इंजिन नाही भाई याचं. अर्जेशी म्हणजे टर्बो असतो ना मशीनला. असते इंजिन ट्रॅक्टरला टर्बो येते काही काय आता. आहे ना. टर्बो असला की जादा पॉवर लागतो मशीन. मला वाटतं वरचं आहे किती HP आहे काय मशीन, 74 76 HP टर्बो असं एखाद्या असा एक अंदाज. 74 हे काय विषय याचा. ब्रेक ऑइल ब्रेक ऑइल, बॅटरी किती काही खालची काय खालची नाही इंजिन साठी बॅटरी किती आहे. मी तेच म्हणलं बॅटरी किती कसं किती आहे ब्रेक ऑइल. ऑइल संपलंय. ऑइल ब्रेक लागच नाही बरं का, फेल होईल. नाही ऑइल टाका लागलं की त्याला असं करू पुढे जमून इथं थांबी आहे आमचं ऑइल टाकायला कुठून तरी चापा बसतो येऊ. तर भाई आता ऑइल आणलंय, ऑइल टाकायचं काम चालू आहे. प्रक्रिया ऑइल बरं काही प्रक्रिया सिंपल ऑइल जमत त्याच्यात, काही अडचण नाहीत का. काय पड काय पडले खाली जागा ना सर, मला तेला कोणी वाटलं गोड तेल तसं दिसतंय ते बघ ना. पण जरा क्वालिटी वेगळी, हा. क्वालिटी क्वांटिटी. क्वालिटी क्वांटिटी. पी बो म्हणा येईल पी, लय काम करू राहिल तू सध्या. आता किती दिवस चाललं नाही ऑइल मध्ये, 2-3 महिने चाललं ना. त्याला नाही लागत हायड्रोलिक ऑइल, थोडं थोडं लागत. म्हणजे ऑइलचं काय विषय, ब्रेकचं आहे की ब्रेक जड जात होते, स्मूथ जाते ना आता दाबायला. तर काहीच बरं झालं मी आलो, मायामुळं आज त्यांनी म्हणजे महेशनी याचं बोनेट खोललं, त्याला कळलं याचं ब्रेक ऑइल कमी आहे, म्हणजे लेवल कमी आहे त्याची. त्याच्यात ब्रेक ऑइल टाकू राहिलं, आता ऑइल घेऊन येऊ राहिला आहे, तो टाकू राहिला आहे. मी आल्यामुळे त्याचा फायदा झाला, नाही तर ब्रेक ऑइल संपत आलं तर उशी करायला म्हणजे मग फायदे लय आहेत, फायदा करून घ्यायला आला पाहिजे असा विषय मी तुम्हाला सांगू राहिलो. आणि आता याच्यात ब्रेक ऑइल टाकायचं, याचं हवा पण कमी याच्या आगाची हवा मारायची. आणि त्यांनी सांगितलं थोडंसं काम आहे त्याला, ते काम करायचं. मी घरी मोकळच होतो, म्हणलं चल जाऊ तो सोबत आहे काय. मी एक नळी रेस्क्यू केली आता, हे कुठे घेऊन जायची आता पुढं तिकडं मसूर करायचं का ट्राय कर. पडायची नाही ना. होय महेश, ती विडी तुला म्हणत होती माझ्या हृदयात जागा करशील का, म्हणत होती की नव्हती. आता तिला एक सांगत होता, हृदयात नाही तर अंगणात पटांगणात वावरात घरात सगळं जागा करू, फक्त 1200 रुपये तास डिझेलचे भाव आहे का नाही. पैसे कॅश लागते. हा कॅश विषय तरच जमा. गाडी कोणाची काढा म्हणा. हो काय हो राहिलं ते गिरगुत राहिला का चाला 75 झाली आता. काहीतरी नळी इथं टाकून द्यायची आता. सगळा खेळ येत हातावर चालू आहे का नाही. बोल ना व्हिडिओ मध्ये. राज सांगायचे नसते व्हिडिओ मध्ये काही, राजच ठेव.
काय कर म्हणतोय? ओपन थिएटर तर भाई हे काम दिसतं तेवढं सोपं नाही. अशा गटारी पण काढावं लागायचं कधी कधी, आहे का नाही? हा बा मागे घेतो तू. भाई इथं विषय असा आहे, आता इथून खडी भरायची आणि तिकडे नेऊन टाकायची. खडीकरण करायचं. खडीकरण चालू आहे. आता विषय असाच चालू आहे, लोडर भरायचा आणि खाली करायचं. इथून भरायचं आणि तिकडे नेऊन खाली करतो. तुम्हाला दाखवतो कुठं खाली करून राहिलो. खडीकरण चालू आहे रस्त्यात. अशा रस्त्यात हे रस्ता पाहिला कच्चा होता, ह्यो डांबरी करून राहिलो. कॉन्क्रीट करून राहिलो, डांबरी नाही, सॉरी. या गल्लीतून जायचं, पुढे मातीचा ढिगाल दिसत असेल तुम्हाला, सरळ तिथून जायचं. मोटरसायकल तारा देऊ राहिले, एखादा जर गुतला ना तर आमचं काही जायचं नाही आणि तुमचं काही राहायचं नाही. पाहिला कसा हॉर्न वाजतोय मागून. जाऊ दे. जाय म्हणा ही मागे तिथं भाई. आम्ही इथं उकरून ठेवलेलं आहे, पुढे गाड्यात जात नाही. हा रस्ता पण या बा तरी चाललाय. जाय म्हण जा ही म्हण मागून तिथं तिथं उकरून ठेवलंय. जाता येत नाही. काच जायची तर कशी कशी करेल. इथं नाही जेव्हा लागेल. इथं रस्ता आहे, एवढाच रस्ता ठेवलाय आम्ही, बाकी उकरून ठेवलाय सगळं. आणि इथून असं गल्ल्या गल्ल्यानं जायचं. पुढे दाखवत तुम्हाला कुठं जायचं. तर भाई इथं टाका इथं कडे टाकू राहिलो काय. आणि ऑन गँग येऊन बसली इथं आमच्या भरोश्यावर. इथं चालू आहे टाकायचं काम, ते खाली करू. आता हे सारे मशनी बिशनी आमच्यासाठी थांबलेले आहे. पहिलं आमचं काम होणार, मग यांचं काम होणार. आमच्या बिगर काम होत नाही होय. तर यांनी असं बसायचं का मिलिंग गोरे या भाई इकडूनच आला का नाही नंतर बाई. शेवटी रस्ते बंद आहेत. तर काहीच आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. मशीन उभा केलं तर हा कनेक्ट आहे. थोडा वेळ थांबलो होतो कारण काम होतं आम्हाला. हे तर फुर्र करायला लागला आतमध्ये. मार सेल्फ ओके विषय. तरी पाठत यार ते घालले त्याला मारा त्याला. अहो त्याच्या अंगण चॅक केलं मी पाहिलंय. तोंड चॅक केलं त्याच्या नंतर पाहिलं. तर भाई आम्ही जी खडी बिडी आणत होतो का त्याच्यात मागच्या बकेटमध्ये भरून आणली आम्ही खडी. त्याच्यात निघाला साप. त्याला जखमा बिकमा झालत्या भाई. मरण बिचारा. आता महेशने आणला होता भरून. लेबर घाबरला ना. त्याचं मला वाटलेलं मोठा आहे का. आम्ही मशीन मधून खाली उतरलं पाहिलं तर बारीक होता. असं साप आपल्या घरात निघाला होता एकदा. बरेच दिवस झाले त्याला, महिना 2 महिने झाले. असा सेम असा जेवढा. तर भाई गाडी आली कुत्र्या धरायची. तर माझ्या मित्रासाठी सांगतो बाहेर निघू नका, गाडी आली घरून नाही तुम्हाला. त्या भोऱ्या गावऱ्या सावध राहा. तर गाईज आम्ही इथं प्लांटवर आलतो. तिथं 4 नाळ्या होत्या. त्या गाडीमध्ये लोड करायच्या होत्या. लोड केल्यामुळे जेवण करतोय तिकडं आपला. पाऊस चालू झाला भाई. आता इथून आम्हाला पैठण रोडला जायचं सांगितलं. मग त्याला सांगितलंय मला नाही मोकार येणार सगळं.
आणि इथं पैठण रोडला जायचं सांगितलं तिथं थोडंसं काम आहे ते करायचं बघू आपण काय आहे, काय नाही. तर काही तिथं नुसते पोते गोळा करायचे भाई आता नुसतं मशीन पुढं पुढं घ्यायचं ते टाकी देतात आपले पोते बिचारे. चल ना भाई. नुसता पुढं घ्यायचं बादशाह. थांबा डॉन समोर पोते भरून आणले दादा आणि हे असे वर करून हे पलीकडे डंपर आहे डंपर मध्ये टाकायचं वा. ते पण ब्लॉग बनून राहिले समोर. नाही ना ओके. असा विषय इथं हे डंपर फुल भरणार आहे कारण पोतेला येत पोतेच घ्यायचं डायरेक्ट. कोणी काही बोललं तर आपल्याकडे मगाशी पोते नव्हतं नाही तर त्या पोराला दाखिला असता डायरेक्ट पोत्यात घेतला असता. तर काही जिथले पोते भरून झालेत आमचे तुळशीक राहिलेत हे इतके त्या काठ्या दिसतात का तिथपर्यंत इतके टेट तिथून आणलेत भाई. ती पांढरी गाडी दिसते गोबा तिथून बरीच आणलेत ते पहा तिकडे डंपर सुद्धा भरले पोहते इथून मग डायरेक्ट शाहूला जायचंय आहे का नाही. काय करायचं तिथं थोडा रॅम्प मानायचा आहे तिथला रॅम्प करून डायरेक्ट घरी जायचंय आहे का नाही. घरी जायचं मी ते करून आलतो आम्ही रस्त्यात जाता आता एक भाई म्हणला एवढा मुरुम भरवला म्हणजे आमचाच आहे भाई म्हणजे कोणी असं टप्प्याने रस्त्याचं काम चालू आहे भाऊ. इथं एवढा मुरुम भरायचा आहे हायवात माग हायवा दिसून रस्त्याला लाव ना आता हे मुरुम भरायचा मुरुम कल जायचं तर गाईज आम्ही आलो आता इथं प्लांटवर. आता इथं मशीन लावलं घरी चाललोय घरी जातो हात पाय पद्धत फ्रेश होतो बाबा. तर गाईज घरी जाऊन हात पाय आता चाललोय बिर्याणी बाहेर काहीतरी खाऊन काम सांगितलं काम म्हणलं काम आहे ते करायचं फक्त काही तर तुम्ही व्हिडिओ पहा फक्त. तर काहीच आम्ही आलो इथं मग माग काजवा बिर्याणी हौशी तिथं आता बिर्याणी खायची. जसं तुम्हाला सांगितलं आम्हाला काम पण लय महत्वाचं आहे ते काम पण करावं लागणार आहे लय म्हणजे लय अर्जंट काम आहे. 2-3 दिवसापासून ठोकलंय ते आता त्याला करावं लागेल टापकू नाही का हात घाल चल ना हात धुई ना धोते जाओ. तर आली होय आमची बिर्याणी बहिणा सुरुवात केली माल काल राहिला. तर काही आम्ही बिर्याणी घेऊन आता चाललोय जे आमचं काम आहे ते करायला कारण काम करावंच लागणार आहे. कामाशिवाय पर्याय नाही. आज कमाई का तो कल काय का नाही. जाता पान घेतलं आम्ही ते फुकू राहिलो जरा जास्तच गाडी एवढं तोंडात बसन का पण आता हे पिढाच झाली तोंडात बसायचं बॅगला घातलं बरं का तोंडात बसलं ते तोंडात चालता येणार काढताय असं बोट घातलं मग ते बाहेर काढलं पंचायत झाली तुम्ही तर काहीच आम्ही आलो माहितच्या घरी आणि तुम्हाला सांगितलं ना आम्ही ते एक काम करायचंय काम करायला गेलो बिन लाज म्हणजे हसतोय सांगा सुद्धा लाज वाटत मला काय काय झालं काय असं काम केलं येता गाडी गावातल्या माणसाला जाऊन धडकलो लागले की दाखव तुम्हाला 2 मिनिटं बाईक कॅमेरा तुम्हाला दाखव लागले की इथं लागली
इथं लागली आणि गाडीचं पुढं इकडून ये ना असं एवढं पुढं झालंय इकडं बरं चालतं निघालं बाई इकडं आणि डोक्यात बरा कम केला धाक फक्त एवढा आहे तर घरी गेल्यावर घरचे पाहिल्यावर घरचे काय म्हणते भेव कोणाच नाही आहे घरचेच जास्त घरचे काय म्हणते बैला लागलं नाही पुढं बैव असला आमचा बरं विषय पॅन्ट वाटली दुसरं काय नाही झालं देवाच्या कुठे उळशी लागलं रा उळशी वर खंडा फक्त आता पाणी दे मला फक्त हे धुवून दे म्हणजे घरी कसं करायचं नाही मी सांग काहीतरी वर खांदा दीर खांदा लागला म्हणून काहीतरी सांगावं लागेल घरचं आता काय आणि भाई अशा रीतीने हा ब्लॉग पण मी एंड करतो आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटा मी ब्लॉगमध्ये